हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. व्हेरी गुड मॉर्निंग. तर सकाळचं वातावरण तुम्ही बघू शकता किती सुंदर असं आहे. आणि आज सकाळी आम्ही सगळेच लवकर उठलेलो आहोत. तर आज मी तुम्हाला हेल्दी थालीपीठची रेसिपी शेअर करणार आहे. आणि स्पेशली ही रेसिपी आपण टिफिनसाठी मुलांना देऊ शकतो. तर पटकन अशी एक क्विक रेसिपी तुम्ही पाहून घ्या. गाईज, मला हे टिफिनला द्यायचं आहे म्हणून मी अगदी थोड्या प्रमाणात थालीपीठ बनवत आहे. तर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर तुम्ही एक एक वाटीच्या मापाने सगळे पिठं घेऊ शकता. तर मी इथे बाजरीचं पीठ, तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ वापरलेलं आहे. तर तुम्ही यामध्ये नाचणी किंवा ज्वारीचं पीठसुद्धा वापरू शकता. फक्त बेसन पिठाची क्वांटिटी ही थोडी कमी ठेवायची आहे. तर याला अजून हेल्दी बनवण्यासाठी मी किसलेला गाजर, चिरलेला पालक आणि कांदा, कोथिंबीर टाकलेली आहे. त्यामध्ये सगळे पावडर मसाले ॲड केले, अद्रक लसूण पेस्ट, मीठ आणि थोडं तीळ टाकलेलं आहे. तर हे पीठ मळत असताना गाईज आपल्याला अगदी थोडं पाणी घेऊन मळायचं आहे. कारण बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ हे लवकर पाणी शोषून घेतं. त्यामुळे आपले थालीपीठ हे खूपच असे नरम होऊ शकतात. तर तुम्ही बघितलं जशा प्रकारे मी केलं तसं तुम्हाला करायचं आहे. आणि एका ओल्या कपड्यावरती हे पीठ घेऊन आपल्याला थोडं पाणी लावून मस्त असं छान थापून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघितलं की मी तव्यावरती हा कपडा उलटा फिरवलेला आहे. तशाच प्रकारे तुम्हाला करायचं आहे. आणि आपली थालीपीठ अजिबात चिपकत नाही जर व्यवस्थित मापाने आपण केली तर. तुम्ही पाहू शकता किती छान मस्त असे थालीपीठ होत आहेत. तर याला आपण तेल किंवा घी लावून मस्त चारी साईडने खरपूस भाजून घ्यायचं आहे. सो ही रेसिपी तुम्ही नक्की गाईज घरी ट्राय करा आणि तुमच्या मुलांना टिफिनसाठी द्या. खूप हेल्दी अशी आहे आणि ते नक्की त्यांचा टिफिन एन्जॉय करतील. सो रेसिपी आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. तर पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये नवीन रेसिपी किंवा मस्तीसोबत. तोपर्यंत बाय.